नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एखाद्या बुककीपरला नवीन रोल कशा पद्धतीने असाइन करायचा आहे. तर त्यासाठी आपण एक डेमो पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी एक बुककीपरचा यूजर नेम लॉग इन करणार आहे. या ठिकाणी मेरी पहचानवरून मी जो रोल यूजर नेम आणि पासवर्ड केला आहे तो मी इथे टाकत आहे. साइन इन या बटनावर क्लिक करत आहे. यानंतर मी 6 डिजिट सिक्युरिटी पिन टाकत आहे. पुन्हा एकदा पिन टाकून कन्फर्म करत आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की ह्या बुककीपरला फक्त SHG बुककीपर हाच रोल असाइन आहे. ह्याला मला CRP आजीविका हा सुद्धा रोल असाइन करून द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी मी admin.locus.in ह्या वेब पोर्टलवर येईल आणि येथे माझा जो ब्लॉक ॲडमिनचा ID आहे तो ID येथे टाईप करून पासवर्ड टाकून साइन इन करेल. तर हा माझा ब्लॉक ॲडमिनचा जो काही लॉग इन आहे तो झालेला आहे आणि ह्या पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसतो. इथे आपला ब्लॉक ॲडमिनचा जो काही इंटरफेस आहे तो पाहू शकता. यानंतर आपण यूजर मॅनेजमेंटमध्ये जाऊन रोल रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायचो ज्यांच्या रिक्वेस्ट आपल्याला आल्या होत्या. तर आपण इथे पाहू शकता की ह्या ठिकाणी आपल्याला ह्या यूजर रिक्वेस्ट आलेल्या आहेत, परंतु आता आपल्या सिस्टीममध्ये बदल झाला आहे. तर तो बदल जो झालेला आहे तो कशा पद्धतीने आपण त्या प्रोसेस करणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोत. तर ही बुककीपर आहे. ह्या बुककीपरचा आपण ह्याला CRP आजीविका म्हणून रोल द्यायचा आहे. तर तिचा मोबाईल नंबर आपण इथे कॉपी करू आणि कॉपी केलेला मोबाईल नंबर आपण आता सर्च यूजर मॅनेजमेंटमध्ये जाऊन सर्च यूजर या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत आणि तो मोबाईल नंबर इथे पेस्ट करून तो बुककीपर जो काही आहे त्याचे डिटेल्स आपल्याला इथे येतील. ऑलरेडी ह्या बुककीपरला रिक्वेस्ट ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी CRP आजीविका रोल देता येत नाही. ह्यापूर्वी आपण CRP आजीविकाचा रोल देण्यासाठी केडर मॅनेजमेंटमध्ये जाऊन रोल देत होतो, परंतु आपल्याला आता ब्लॉक ॲडमिनच्या साईटवरती इथे रोल असाइन करता येतील. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक न्यू असाइन रोल असा एक टॅब ओपन झाला आहे. इथे आपण क्लिक करून आपला जो काही स्टेट आहे तो स्टेट निवडणार, त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडणार आणि आपला जो काही ब्लॉक आहे तो निवडणार आणि संबंधित बुककीपरला आपल्याला जो रोल द्यायचा आहे त्याचा आपण टाईप निवडणार. इथे आपल्याला CRP आजीविकासाठी ब्लॉक केडर फार्म निवडणार आहोत आणि यानंतर आपण पुढे त्या बुककीपरला सब रोल असाइन करणार आहोत. तर आपल्याला इथे निवडायचं आहे CRP आजीविका. ऑलरेडी इथे SHG बुककीपर एक रोल आहे जो आपल्याला दिसत होता. आता आपल्याला इथे CRP आजीविका हा रोल द्यायचा आहे, असाइन रोल करायचा आहे. ह्या ठिकाणी रोल असाइन सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे. संबंधित बुककीपरला जो काही रोल आहे तो ह्या ठिकाणी दिसणार आहे. आपण लॉग आउट करून आपल्या पुन्हा एकदा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये जाऊयात आणि तिथे पुन्हा त्याच बुककीपरच्या ज्या काही यूजर डिटेल्स होत्या त्या यूजर डिटेल्स आपण टाकून यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करूयात. तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये मी ओपन केलं आहे. इथे मी त्याच बुककीपरचा पुन्हा एकदा रोल यूजर नेम टाकून देणार आहे. तो पासवर्ड टाकून इथे मी लॉग इन करणार आहे. पुन्हा एकदा मी सिक्युरिटी पिन असाइन करतो. इथे आपण पाहू शकता की त्या संबंधित बुककीपरला आता CRP आजीविका हा रोल दिसत आहे. तर अशाच पद्धतीने आपण कुठल्याही प्रकारचे रोल जर का असाइन करायचे असतील तर ह्या पद्धतीने आपण रोल करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी काही शंका आल्यास संपर्क करा. धन्यवाद.